सल्लागार आहेत आणि सोबत जो संघ तुम्ही पाहतात मेहर 11 बापगाव बालारामजी मेहर यांचा संघ जे ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. म्हणजेच काय तर ही लढत चुरशीची आपल्याला बघायला मिळेल. सध्या मान्यवर कक्षामध्ये तुम्ही पाहतायत रामकृष्ण काकडे उपसल्लागार ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन, त्याचबरोबर अजित पाटील यांना तुम्ही पाहतायत उपसचिव. लखनजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, उपाध्यक्ष ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन. आणि खूप मेहनतीनं ही स्पर्धा त्यांनी आज भरवली आणि यशस्वीरित्या कालचा दिवस संपन्न झाला. गणपती बाप्पांच्या चरणी पुन्हा आपण नतमस्तक होऊन आजच्या दिवसाला सुरुवात करतोय. पंचांचा अधिकृत इशारा, लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्राइक इनला बॅटर हेमंत, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय ओमकार. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचून मारला, पूलचा फटका पाहायला मिळाला. फिल्डर उपस्थित डीप मध्ये मिड विकेटला मिळेल एक धाव. काल योगी सर आपण पाहिलं की पहिल्या दिवसाची सुरुवात पहिल्या चेंडूवरती कुमार रणवीनं विकेट प्राप्त केली आणि या सत्राला खऱ्या अर्थाने एक त्यानं स्वप्नवत सुरुवात मिळवून दिली. कालचा हायलाइट देखील आपण बघितलं तर स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवल हा संघ अंतिम 4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्याला बघायला मिळाला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कडा, बॉल थर्ड मॅनला येतोय. मॉर्निंग सेशन ड्यू फॅक्टर अगदी आपण पाहिलं तर मैदानावर ग्रीन ग्रास तुम्हाला पाहायला मिळतो, लश ग्रीन आउटफील्ड आणि थोडेसे दवबिंदू देखील आपण सध्या पाहतोय आणि त्याच्यामुळे या दमट वातावरणामध्ये कोणताही कॅप्टन मॉर्निंग सेशनला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत असतो, जेणेकरून विकेट क्लिअर होईल. सेकंड इनिंगमध्ये थोडीशी बॉडी देखील वॉर्म होईल आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर कॅप्टन तुषार भंडारीनं हा निर्णय घेतला असावा. सिंगलना स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल आपल्याला बघायला मिळाल्या. काल पहिला सामना थोडासा लो स्कोरिंग पाहायला मिळाला, परंतु दुसरा सामना आपण पाहिला जो कांडवल बी संघानं भरपूर सारे रन्स बनवल्या होत्या. पहिला सामना लो स्कोर होता आणि दुसरा सामना हाय स्कोर पाहायला मिळाला होता. परंतु इथे आता RD 11 किरवली संघाचा मानस असेल 40+ जाण्याचा. कट करण्याचा प्रयत्न होता, लाऊड शॉट, जोरानं आवाज आलाय. असं वाटतं की बॅटची हलकीशी एज होती. येस, बॅटला स्पर्श करून बॉल मागे होता. विकेट किपरला गॅदर करता आला होता. कॅरी भरपूर चांगला झाला होता बॉल. ही समस्या असते कधी कधी आपण कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळतो, बॉल कधी खाली राहतो, कधी अनएक्सपेक्टेड बाउन्स होतो. परंतु येथे ओमकारनं कमाल केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगले षटक, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला पूल केल्या. पुन्हा एकदा फिल्डर उपस्थित आहेत. झेलची संधी आहे, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागतोय RD 11 किरवली संघाला. केतनच्या खेळीचा अंत गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती एंटर होतोय ऋतिक. जबाबदारी घ्यावी लागेल ऋतिकला. ओमकारला सफलता मिळाली आहे. यावेळेला फ्लिक केला, गॅप शॉट जरूर सिलेक्ट केला, परंतु क्षेत्ररक्षक तेथे वेगानं पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता, परंतु क्षेत्ररक्षण कमालीचं लाजवाब आणि फक्त मिळेल 1 धाव. एंड ऑफ दी पॉवर प्ले. पहिल्या षटकाचा केस समाप्त होतोय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा या ठिकाणी जमा झाल्या त्या 4 आणि 1 गडी गमावला RD 11 किरवली संघानं. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना मिळाली नाहीये. बॅटिंग थोडीशी फ्लॉप पाहायला मिळाली. पॉवर प्लेमध्ये जे एक्सपेक्टेशन होत्या, ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करता आल्या नाहीत. सलामी वीरांना केतन स्वस्तामध्ये आउट झाला आणि थोडासा इम्पॅक्ट, मी म्हणेल थोडासा इम्पॅक्ट टाकलाय तो ओमकारनं आणि त्याला साथ मिळाली ती
या वातावरणाची. चला वेळ वेळ प्रत्येक वेळेला तुम्हाला अंपायर्स वॉर्न करत राहतील. गुरुनाथ बजागे उर्फ पप्पू चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांच्याकडून RD11 किरवली संघाला शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला देखील गुरुनाथजी बजागे यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. त्यांचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. हाकेच्या अंतरावर किरवली गाव असले त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर सकाळचं सत्र वर्किंग डे तरी देखील काही त्यांचे पाठीराखे या स्पर्धेचा आणि त्यांच्या संघाचा मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सेकंड डे दुसऱ्या दिवसामध्ये देखील कालप्रमाणे चांगला खेळ होईल हीच अपेक्षा आज सर्व क्रीडा रसिकांना असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड शाउट जोरानं अपील. यस फिंगर गोज अप. अनदर बॅटर गॉन. दुसरा धक्का लागतोय RD11 किरवली संघाला. माध्यमातून विकेट हॅट्रिक जर एखादा गोलंदाज कंप्लीट करतो तर 3000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. आणि सध्या तरी चांगली गोलंदाजी सेकंड ओव्हर मध्ये आपण सुनीलला पाहतोय. सुनील एक तंत्रशुद्ध गोलंदाज आहे. बराचदा सुनीलला आपण गावदेवी बापगाव संघामधून खेळताना पाहिलं, परंतु आज मेहर 11 बापगावचं प्रतिनिधित्व करत असताना पहिल्याच बॉलवर सफलता. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा लाऊड शाउट जोरानं आवाज आला मैदानाच्या आतमधून. प्रत्येकी बॉलवर कुठेतरी उत्साह एनर्जी पाहायला मिळाली आहे ती मेहर 11 बापगावच्या खेळाडूंकडनं. आणि सकाळच्या सत्रामध्ये हेच गरजेचं असतं. बॉडी वॉर्म करणं आपल्या भाषेमध्ये म्हणतात ना की अरे गरम हो गरम हो. आणि तोच काहीसा प्रकार आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये. सध्या तरी डॉमिनेट करत असताना पहिल्या डावामध्ये मेहर 11 बापगाव. Liverpool toss on side la puna ekda Lara is down the ball and he makes no mistake. Another catch and another wicket gone. पुन्हा ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट एक्झिक्यूट करण्यात आला आणि आणखी एक खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. RD11 किरवली संघाची स्थिती थोडीशी नाजूक पाहायला मिळाली आहे. आणि आता सुनील 2 विकेट आतापर्यंत सुनीलला मिळालेत. नेक्स्ट मॅच विकी स्पोर्ट चौधरपाडा विरुद्ध नक्षत्र स्पोर्ट चौधरपाडा ज्युनियर. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी हजर राहायचं. डगआउट मध्ये स्मशान शांतता पाहायला मिळाली आहे. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रन आउटची संधी आहे. आता इथे काय घडलंय, फलंदाज आउट होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये. आणखी एक धक्का किरवली संघाला. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा डबला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा डबला. लागोपाठ विकेट जात आहेत. कुठेतरी आता क्रीजवरती एकही बॅटर टिकून राहत नाही आणि त्याच्याचमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. धावफलकावरती 4 आणि 4 खेळाडू बाद झालेत.
एखाद्या फुटबॉलचा स्कोर आपण पाहतो ना की दोन्ही टीमच्या बाजूने ज्या वेळेला 2-2 गोल होतात, 3-3 गोल होतात, तसा प्रकार काहीसा सुरू आहे. 4 धावा आणि 4 विकेट. सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय. राउंड द विकेट. यावेळेला बॅटची बाहेरील कडा घेतली. समोर लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल कव्हर्स मध्ये ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एक धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी. प्रत्येकी गोलंदाजांना आज खूप चांगलं काम केलंय. ओमकार आणि त्याच्यानंतर आता ओमकारच्या पाठोपाठ सुनीलनं या ठिकाणी कन्सिस्टन्सी दाखवली आहे, सातत्य टिकवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव टाकला तो दबाव आणखी वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांवर सुनीलच्या माध्यमातून करण्यात आला. राकेश दिघाडकरचं येणं बाकी. या संघामध्ये काही खेळाडू आपल्याला कमी दिसतात. गोरखनाथ दिघाडकर सारखा सलामी वीर आज संघामध्ये दिसत नाही आणि त्याच्यामुळे थोडीशी समस्या जरूर निर्माण झाली RD11 संघासाठी. ड्राईव्ह केला, पुन्हा ऑफ ड्राईव्हचा फटका. क्लासिकल कॉपीबुक स्टाईलना फटका पाहायला मिळाला. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. जितू आलाय. जितूला जबाबदारी घ्यावी लागेल आणि तो सेन्सिबल खेळ त्यांना आता सुरू केला. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती 4 विकेट RD11 किरवली संघानं आतापर्यंत गमावलेत. इथे कुठेतरी मी म्हणेल पॉवर प्ले मध्ये ओमकारनं जो स्टार्ट दिला, जिथे जो दबाव निर्माण झाला किरवली संघावरती, त्या दबावातून बाहेर निघता आलेला नाहीये सध्या RD11 संघाला. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचा. एकाच गावामधून 2 संघ तुम्हाला खेळताना दिसतील. विकी स्पोर्ट चौधरपाडा आणि नक्षत्र चौधरपाडा ज्युनियर. तिसरं षटक राहुल गोलंदाजी करण्यासाठी येतोय. समोर जितू असेल. राउंड द विकेट. धावांचा वेग आता या ठिकाणी वाढवावा लागेल. हो यावेळेला यॉर्कर लेंथ. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह. डॉट बॉलनं सुरुवात केली राहुलनं देखील आपल्या षटकाला. चौकार षटकार आता इथून मारावे लागतील. आता बॉल भरपूर कमी राहिलेले आहेत. कोणता संघ विजयानं आघात करणार, या सत्राची सुरुवात करणार. यावेळेला थोडंसं वेट केला. मागे जात असताना क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय जितूच्या बॅटमधून. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. आता थोडंसं मी म्हणेल लेझीपणा, आळशी वृत्ती आपल्याला बघायला मिळाली राहुलच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा फलंदाजांनी घेतलाय. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करत असताना 2 धावांनी आता स्कोर पुढे गेलाय 8 वर. किमान मी म्हणेल 30 धावा जरी इथून होतात तरी कुठेतरी एक फायटिंग करण्यासाठी एक संधी मिळेल, ती ताकद मिळेल RD11 किरवली संघाला. तो प्रयत्न तरी किमान करावा लागेल जितूला. आणि त्याच्या सोबतीला बॅटर तुम्ही पाहतायत हेमंत. हो यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स मिळतो. लेंथ बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. असं वाटतं की आज जास्त खेळ या मॅच मध्ये विकेट किपर आणि गोलंदाजांमध्ये सुरू आहे. मोस्ट ऑफ डॉट बॉल पाहायला मिळाले ओमकारच्या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सुनीलच्या ओव्हरमध्ये पुन्हा कमी गतीने टाकलाय. कटर पाहायला मिळतोय. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघणारा बॉल, अक्रॉस निघणारा. आणि राऊंड द विकेटने ज्या वेळेला गोलंदाज राहुल गोलंदाजी करतो ना, त्याचे बॉल बाहेरच्या दिशेने मूव्ह होतात, बाहेरच्या दिशेने वळण घेतात. तो स्विंग त्या ठिकाणी प्राप्त केला राहुलनं. संघर्ष करावा लागेल. समोर लॉफ केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचणार का? हो, पोहोचलाय. व्हॉट कॅच. एक्सलंट टेकन. जबरदस्त झेल शालिकच्या माध्यमातून. आणखी एक फलंदाज जितूला आता मैदान सोडावं लागेल.
हो फायनली राकेश दिघाडकर. मैदानाच्या आतमध्ये राकेश दिघाडकर आता एंटर होतोय आणि जसा राकेश दिघाडकर मैदानाच्या आतमध्ये आला तसं पारितोषिकांचा आता वर्षाव राकेश या खेळाडूवरती झालेला आहे. कारण ओम सायामने लोणार क्रिकेट असोसिएशन च्या संघटनेमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांचे अफाट मेहनत अपार कष्ट त्यांचे आपल्याला बघायला मिळाले त्या स्पर्धेसाठी. आणि त्यांच्यासाठी पारितोषिक प्रत्येकी षटकारात एकूण 1500 रुपयांचं पारितोषिक. हो हो हो, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनून खेळण्याचा प्रयत्न, फॉलो केला बॅटरला, डॉट बॉल आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3च्या सरासरीने धावा जोडल्यात. 9ला 5 गडी बाद. नक्षत्र तीनच्या सरासरीने धावा जोडल्या गेलेल्या 9 धावा धावफलकावरती येतात. जबरदस्त राहुलची गोलंदाजी, 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याला मिळाली. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज कॅप्टन तुषार येतोय. का तर सध्या बापगावच्या या संघामध्ये बॉलिंग ऑप्शन्स भरपूर राहिलेले आहेत. आपण जर विचार केला तर शालिक देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु शालिकला थोडंसं थांबवलंय स्वतः कॅप्टन तुषार येतोय. नेक्स्ट टीम दोन्ही टीम आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं. नक्षत्र चौदरपाडा आणि विकी स्पोर्ट चौदरपाडा दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यावं. रूल्स आणि रेग्युलेशन्स तुम्हाला माहिती आहेत. ओव्हर द विकेट पुढचा बॉल, यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, ड्राईव्ह करण्यात आला, ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग द ग्राउंड, बॉल येते लॉंग ऑफ कडे. 1 धाव इथे मिळाली आहे, चांगली फिल्डिंग. एका धावेने स्कोर पुढे जात असताना डबल फिगर मध्ये आता दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 10 वर. काल देखील पहिला सामना थोडासा लो स्कोरिंग पाहायला मिळाला आणि आजही तसंच चित्र काहीसं थोडासा बोरिंग खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पंच केला समोर, लॉंग ऑफला पुन्हा एकदा वसीमकडे बॉल येतोय. एकच जाव, सिंगल सिंगल्स, ओनली सिंगल सिंगल्सच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाल्यात. एकही चौकार किंवा षटकार या डावामध्ये आतापर्यंत RD11 किरवलीच्या बॅटर्सने मारलेला नाहीये आणि त्याच्याचमुळे परिस्थिती आता थोडीशी नाजूक आपण पाहतोय. 4थं षटक सुरू झालं आणि फक्त 10 रन्स धावफलकावरती आहेत. एकतर्फी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल असं वाटतंय की ज्या पद्धतीने धावा झाल्यात. तुषार ओव्हर द विकेट, हाफ ब्रेकर बॉल, फक्त दिशा दाखवली आहे. खूप जास्त बाहेरचा बॉल होता, सोडून दिला असं तर कदाचित एक्स्ट्राची धाव देखील मिळू शकली असती, परंतु या ठिकाणी छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला आणि इथे एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होते. एका धाव्याने स्कोर 11 वरती जाऊन पोहोचतोय. चौदरपाड्याच्या दोन्ही कर्णधारांना आता विनंती आहे, पहिलं सत्र इथे समाप्त होतोय, शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. नाणेफेकी करण्यासाठी जर आपण येथे उपस्थित नसाल तर सामना कमी षटकांचा खेळवला जाईल याची नोंद असू द्या. तुषार भंडारी, शॉर्ट ऑफ लेन बॉल पूल केलाय, बॉल हवेमध्ये, एक टप्पा घेत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दमदार चौकार राकेश दिघाडकरच्या बॅटमधून, पहिला चौकार या डावामध्ये. गुड शॉट. पहिला चौकार अखेर राकेश दिघाडकरच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, आणखी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न राकेशचा जरूर असेल. तुषार भंडारी पलटवार करणार का? ओव्हर द विकेट, हो पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारला बॉल. लारा त्या ठिकाणी उपस्थित आणि हा तिसरा झेल लाराच्या वतीने या सामन्यामध्ये पकडण्यात आलाय. राकेश गॉन.
निर्माण केली आहे ती सध्या तरी मेहर 11 बापगावनं. अमोल नवीन बॅटर, शेवटचा बॉल तुषार भंडारी. ऑन साइडला स्वीप केला, चांगलं क्षेत्ररक्षण, फाईन लेगला. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. खूप चांगली फिल्डिंग, भरपूर सारे रन्स आपल्या संघासाठी वाचवले असं म्हणावं लागेल या चेंडूवरती. ज्या पद्धतीने बॉल वेगानं जात होता आणि याचबरोबर पहिलं सत्र समाप्त. एंड ऑफ द 4th ओव्हर. टीमची टोटल तुम्हाला बघायला मिळते स्कोर कार्ड वरती 16 धावा आणि 17 धावांचं लक्ष आता हा सामना जिंकण्याकरिता असेल. थोडंसं करेक्शन होतं, 17 धावा स्कोर कार्ड वरती. 18 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष इथून पार करावं लागेल मेहर 11 बापगाव संघाला हा सामना जिंकण्याकरिता. चला आपण टॉस करतोय दोन्ही कॅप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल फॉर बोथ द कॅप्टन. विकी स्पोर्ट चौदरपाडा वर्सेस नक्षत्रा स्पोर्ट चौदरपाडा ज्युनियर. विकी स्पोर्ट चौदरपाडा आणि नक्षत्र स्पोर्ट ज्युनियर चौदरपाडा दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले नाही आहेत. आणि बघा तुम्हाला रूल्स रेग्युलेशन माहिती आहेत. चालू सामना जो असतो त्या चालू सामन्यातील पहिला डाव जसा समाप्त होतोय त्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पुढच्या सामन्याचा टॉस करतो. परंतु या ठिकाणी दोन्ही कॅप्टन जर उपस्थित नसले तर त्या दोन्ही संघांना कमीत कमी षटकांचा सामना खेळावा लागेल याची नोंद असू द्या. एखादा कॅप्टन जर गैरहजर असेल तर त्या संघाला पेनल्टी दिली जाते. परंतु दोन्ही कॅप्टन जर इथे उपस्थित नसतील तर मात्र आयोजकांकडे पर्याय नसतो आणि कमीत कमी षटकांचा सामना तुम्हाला दंडात्मक कारवाई म्हणून तो खेळावा लागत असतो. हे सर्व रूल्स रेग्युलेशन आपण असोसिएशनच्या मीटिंग वेळी सभेवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि प्रत्येकी संघाचा प्रतिनिधी त्या सभेस हजर देखील होता. म्हणजे प्रत्येकाला रूल्स माहिती आहेत. वारंवार त्याच गोष्टी रिपीट करणं हे चांगलं नाही. आणि आपण आता वळतो लगेचच दुसऱ्या डावाकडे जिथे 18 धावांचं लक्ष असेल. ऐकूया योगी सरांचा आवाज. हॅलो चेक. या स्पर्धेतील आतापर्यंत आपण जर विचार केला तर लोवेस्ट टोटल मात्र RD11 किर्लोस्कर संघाच्या नावावरती आपण पाहतोय. कारण पहिल्या इनिंगमध्ये फक्त 17 धावा जोडल्या आणि एक छोटंसं आव्हान पूर्ण करण्यासाठी सलामी जोडी पाहू शकाल मिस्टर ओमकार दलवी अँड राहुल मेहर. हो स्लाग स्वीप करण्याचा प्रयत्न फटका मिस टायमिंग चेंडूकडे क्षेत्ररक्षक जरूर पोहोचले परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय. अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला पकडावं लागतील. जर 18 धावांचं संरक्षण तुम्हाला इथे करायचं असेल तर मात्र ह्या चुका तुम्हाला प्रथमतः टाळाव्या लागतील. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आपण राहुलच्या बॅटमधून पाहिली. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव आपण ओमकारच्या बॅटमधून पाहिली. 24 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि त्या 24 चेंडूमध्ये 18 धावांचा टार्गेट तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. ओव्हर द विकेटनं
चांगला कव्हर ड्राईव्ह, मिस फिल्डिंग आणि चेंडू असता कव्हरच्या दिशेने चालला दणदण करत 4 धावांसाठी हा येतोय चौकार. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा विरुद्ध विकी स्पोर्ट चौदरपाडा. शेवटचा ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी आहे. आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. आजच्या दिवसातील हा दुसरा चौकार पाहिला, कारण पहिला चौकार आपण आरडी किरवली संघाच्या इनिंगमध्ये पाहिला आरडीच्या बॅटमधून, आणि हा दुसरा चौकार. हो, जबरदस्त फाटका शफल झाले. फाटका तिथे मात्र रूम बनवला आणि चेंडू वेगाने चालला लॉंग लेगच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे कल्पेश किंगच्या अगदी माध्यमातून आपण ऐकतोय, आणि सुंदर फलंदाजी सध्या राहुल मेहरची आपण पाहतोय. चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळतोय. दोन चौकारचे बॅटमधून निघाले. बॅटची कडा थडेमॅनला फिल्डर धरून तैनात आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली. ओव्हर पण अजून काही धावा तिथे मात्र मिळल्या जातील, आणि ओंकारला माहिती आहे की प्रत्येक धाव फार महत्त्वाची असते. मग लक्ष किती मोठं आहे किंवा किती छोटं आहे ते न पाहत असताना आपण त्या ध्येयापर्यंत किती वेगानं पोहोचू शकतोय त्या अनुषंगाने मात्र दुहेरीचा प्रयत्न तिथे मात्र सफल झाला, आणि अखेर अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मेहर 11 बाबगाव विजयापासून आता मात्र फक्त 6 धावा दूर. म्हणजे धाव फलकावरती आतापर्यंत 12 धावा लागल्या गेल्या. कुठलाही गडी आतापर्यंत या संघाने गमावलेला नाहीये. हो, कुटपाचा चेंडू ऑन साईडला पुन्हा पूल केलाय, परंतु स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मध्ये एक फिल्डर आपल्याला तैनात पाहायला मिळतोय. आज आरडी किरवली संघाने या स्पर्धेमध्ये भरपूर निराशजनक कामगिरी केली, कारण तिन्ही डिपार्टमेंटचा आपण जर विचार केला तर मात्र व तिचं परफॉर्मन्स त्याचं झालं नाहीये. कारण सुरुवातीला फलंदाजाने आय थिंक पूर्णपणे निराशजनक कामगिरी केली. त्याच्यानंतर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये जी सुरुवात हवी होती गोलंदाज अमोलकडून, ती सुरुवात तो प्राप्त करून देऊ शकला नाहीये, आणि त्याच अनुषंगाने मात्र या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व आता मात्र आपल्याला मेहर 11 बाबगाव संघाचं पाहायला मिळतोय. एका षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धाफलकावरती, आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतो मिस्टर मनीष. एक्सप्रेस गोलंदाज आहे, अनेक वर्षाचा त्याच्याकडे तजुर्बा आहे, अनुभव आहे. नक्षत्र चौदरपाडा संघाचे संगणक आलेले आहेत. विकी स्पोर्ट चौदरपाडा संघ शेवटची ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी. हो, डिफेन्सिव्ह शॉट सॉप अँड ड्राईव्ह केला अगदी कव्हरच्या दिशेनं. सिंगल धाव तिथे पूर्ण केली जाईल, आणि सिंगलने सुद्धा मात्र तुम्ही या आव्हानापर्यंत या ठिकाणी सहजपणे पोहोचू शकता. विजयासाठी आता मात्र फक्त 4 धावींची गरज. मनीष पुन्हा एकदा वरतो विकेटनं. हो, बट एक शॉट केल्याचा प्रयत्न थोडेसे जास्त सफल झाले, परंतु चेंडू पडल्यानंतर अगदी डावा स्टिकच्या अगदी बाहेरून निघून गेला. देरुपाडा गावातील लिजन खेळाडू मिस्टर दिलीप गोडे याचकडून चॅम्पियन ट्रॉफीसाठी आणि खास मेहर 11 बाबगाव संघासाठी या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दिलीपजी गोडे, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चॅम्पियन ट्रॉफीचा हा दुसरा दिवस, आणि दुसऱ्या दिवसातील आपण पहिला सामना इथे अनुभवतोय. हो, चांगला ड्राईव्ह, गॅप खूप मोठा आहे. चेंडू चाला इस्टा कव्हर, आणि अखेर पहिला विजय इथे मात्र संपन्न केलेला आहे टीम मेहर 11 बाबगाव संघाने. सो वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक आरडी 11 किरवली, हार्ड लक रॉकी. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, आणि तुम्ही पुढील स्पर्धेमध्ये चांगला कमबॅक कराल याच आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि लगेच आपण देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. याने षटकाचा स्पेल हाताळला, फक्त 2 धावा खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केले 2, आणि तो खेळाडू आहे मिस्टर लिटिल मास्टर ऑफ बाबगाव सुनील. सुनील, या आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी सामनावीराचा आपण विचार केला तर या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत. इताडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक भगवान शेठ पाटील, आणि जे एनर्जी ड्रिंक पाहतो हेल, जे आम्हाला उत्कृष्ट क्रिकेटर मिस्टर वसीम सिंधू याचकडून आम्हाला हेल प्राप्त झालेला आहे. या दोन्ही तात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चेक. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. नाणेफेकी आपण या ठिकाणी करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आणि मी ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदरणीय बाळाराम मेहर, मी आपल्याला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं. ज्यांच्या शुभ असे आपण टॉस करणार आहोत
एका बाजूला तुम्ही संघ पाहणार आहात विकी स्पोर्ट चौधरपाडा आणि दुसऱ्या बाजूला नक्षत्र स्पोर्ट चौधरपाडा ज्युनियर. या दोन संघांदरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळेल. बालारामजी मेहर आपलं स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. त्यांच्या शुभाशय आपण करतोय. टॉस 4 षटकांचा सामना. हेड इज अ कॉल. छापा असं कॉल केले परंतु काटा आलेला आहे म्हणजे टॉस जिंकलाय नक्षत्र 11 चौधरपाडा संघ कर्णधाराने. मान्यवरांना विनंती की आपण पुन्हा मंचावर स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय फक्त निर्णय सांगा. फिल्डिंग शुभेच्छा असतील तर टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस बॉक्स मध्ये न्यूज आहे. नक्षत्र स्पोर्ट्स चौधरपाडा ज्युनियर मध्ये टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट हिअर अगेन्स्ट विकी स्पोर्ट्स चौधरपाडा. लगेच आपण थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर सामनावीराचा पुरस्कार आपण सुनीलला देतोय ज्यानं 2 धावांचे षटक हाताळलं, 2 विकेट्स त्याने घेतल्या. या सुनील आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी